महाशिवरात्रीला स्त्री व पुरुषांनी पाळा हे नियम. महाशिवरात्रीचा उपवास घरातील पुरुष मंडळी, स्त्रिया, लहान मुलं, विधवा स्त्रिया सगळ्यांनी हा उपवास करायचा असतो. महाशिवरात्रीची सकाळ, संध्याकाळ, दुपारी, रात्री पूजा केली जाते. 4 प्रहारी पूजा केली जाते. यामुळे शुभफळ लाभत असते. महाशिवरात्रीचा उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य म्हणजे गाईचं दूध टाकायचं आहे आणि गंगाजल, थोडंसं गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे. ज्यामुळे तिळाचा जो अर्क आहे तर तो पाण्यामध्ये उतरतो. ज्यामुळे संपूर्ण अंगावर हे तीळ लावले जाते किंवा लागले जाते. त्यामुळे नकारात्मकता, सर्व दोष हे दूर होतात. म्हणून आंघोळ अशा पद्धतीने करावी. उपासाच्या दिवशी संपूर्ण उपासाला फळ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला फलहार किंवा निर्जली उपास जो आहे तर तो करायचा आहे. गोड पदार्थ फराळाचे खाऊ शकता. साबुदाणा तुम्ही खाऊ शकता. फक्त तिखट मीठ वापरायचं नाही. सेंदव मिठाचा वापर तुम्ही करू शकता. तर पहा, आपल्या शरीराला सोडियमची गरज असते तर ती सेंदव मिठानेच भागत असते. म्हणूनच सेंदव मिठाचा वापर करावा. मांस, कांदा, लसूण, वांग, मसूर डाळ ह्या भाज्या चुकूनही या दिवशी खाऊ नका. तामसिक पदार्थाचे या दिवशी सेवन चुकूनही केले जात नाही. ज्यांनी उपवास केलेला नाही तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन चुकूनही करू नका. या दिवशी वरण, भात, भाजी, पोळी हे जे सात्विक अन्नपदार्थ आहे हे खावावे. ज्याला उपवास नाही किंवा ज्यांचा दवाखाना चालू आहे तर त्यांनी या पदार्थाचे सेवन करावे. उपवासाच्या दिवशी सकाळी अभिषेक करावा. पंचामृताने आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जप चालू ठेवावा. महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा किंवा शिवलीला अमृताचं पठण करावं, अध्याय पठण करावे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. दुःख, त्रास, दारिद्र्य नष्ट होत असते. तर पहा, व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही झोपायचं नाही. कारण पहा, गरुड पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी दिवसभर जी व्यक्ती झोपत असते आणि जी व्यक्ती दिवसभर काम करत नाही किंवा आळशीपणा करत असते तर त्या व्रताचं पूर्ण फळ लाभत नाही. म्हणून या दिवशी चुकूनही ह्या गोष्टी करू नका, नाहीतर पश्चाताप होईल. शारीरिक, मानसिक त्रास आपल्याला उद्भवू शकतात. जर फराळ करत असाल तर सेंदव मिठाचा वापर करावा. फराळामध्ये लाल तिखट वापरू नये. मिरची वापरली तरीही चालेल. कोथिंबीर, जिरे टाकू नये. हे उपवासाला चालत नाही. उपवासाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. गोरगरिबांना दान करावे. पती पत्नीमध्ये वाद होऊ देऊ नका. घरातील वातावरण हे शांत ठेवायचं आहे. आपलं मन आणि आचरण सात्विक असेल तर आपण केलेली पूजा ही लवकरच सफल होत असते. उपवासाच्या दिवशी आवर्जून ब्रह्मचर्य पाळावे. शरीर आणि मन शुद्ध ठेवून स्त्री आणि पुरुषांनी ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे आणि दोघांनीही मिळूनही पूजा करावी. शिवपुराणात सांगितलं आहे की महाशिवरात्री मोठी रात्र म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी रात्री जागरण, नामस्मरण, मंत्रजप करायला खूप महत्त्व दिलं जातं. यामुळे व्रताचं फळ दुप्पट पटीने आपल्याला प्राप्त होते. तर उपवासाच्या दिवशी 24 तासासाठी आपल्याला हा उपवास करायचा आहे. सकाळी सोमवारच्या दिवशी आपल्याला 12 वाजेपर्यंत हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही 10 ते 11 वाजेपर्यंत सोडू शकता. तर या दिवशी मासिक किंवा सुतक पडलेलं असेल तर त्या स्त्रियांनी फक्त उपवास करायचा आहे. चुकूनही पूजा करू नका. मनातल्या मनात केलेली पूजा यामुळे तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ लाभत असते. गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांनी हा उपवास करावा. नाहीतर भगवान शिव यांची आराधना, मंत्रजप केला तरीही चालेल. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर भगर खात असेल तर आवर्जून खावी. पण पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी गरुड पुराण, पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे की या दिवशी फलहार किंवा निर्जरी उपवास केला जातो. चुकूनही या उपवासाला भगर खाऊ नका. सोमवारच्या दिवशी आणि महाशिवरात्रीला आपल्याला आदल्या दिवशी केस हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. कारण सोमवारच्या दिवशी केस धुतल्याने आर्थिक स्थितीमध्ये आपल्याला कमजोर करत असते. घरामध्ये पैसा येत नाही. त्याचबरोबर आदल्या दिवशी केस नक्की धुवावे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आनंद, सुख, संपत्ती, कर्ज लवकर कमी होण्यासाठी या दिवशी एखादा शत्रू असेल, तो तुम्हाला त्रास देत असेल तर या दिवशी तांदूळ, धतुरेचं फळ, दही, चंदन, भांग, उसाचा रस
किंवा तुपाच्या वाटीमध्ये आपल्याला 5 लवंग, काळी मिरी टाकून व काळे तीळ टाकून अर्पण करावे. यामुळे जे शत्रू आहे तर ते संपेल. शत्रू घरामध्ये येऊन लोटांगण घालेल आणि आपल्या मुलांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना बाधा येणार नाही किंवा एखादा शत्रू त्यांना त्रास देत असेल तर तो शत्रू घरी येऊन त्यांची माफी मागेल. म्हणून हा उपाय करून पहा. पांढऱ्या रंगाचे नैवेद्य जे आहेत तर ते शिवांना अर्पण करावे. माता पार्वतीला या दिवशी 16 शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या अर्पण कराव्यात. उपासाच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यावे, कारण या दिवशी शिव-सूर्य असा संयोग जुळून आलेला आहे. सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. पांढऱ्या रंगाची साडी परिधान करावी, हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, शेंदूर लावावा आणि या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करत असताना शुद्धतेला खूप महत्त्व आहे. म्हणून दोन्ही वेळा या दिवशी आंघोळ करावी, नाहीतर हातपाय धुतले संध्याकाळी तरीही चालेल. संतान प्राप्ती व्हावी अशी तुमची मनामध्ये इच्छा असेल तर या दिवशी भगवान महादेवाची श्रद्धापूर्वक पूजा उपवास केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होतात. म्हणून या दिवशी महादेवाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तिथे आरती करावी आणि शिवलीला अमृताचं पठण करावं, ज्यामुळे तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.